राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली तात्काळ बंद करावी, आमदार चंद्रदीप नरके यांची मागणी. शिवसेनेने देशमुख कुटुंबाला दिलेला शब्द पाळला. देशमुख कुटुंबाच्या घराचे महंत शिवाजी महाराजांच्या हस्ते भूमिपूजन. पुढील 3 ते 4 महिन्यात देशमुख कुटुंबाचं घर उभारणार. बाजार समिती आणि अडते यांच्यात वाद. शेतकरी भरडले. बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. दर चांगला असतानाही सौदा होत नसल्याने शेतकरी त्रस्त. मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. मनसे पक्षात नवे फेरबदल होणार. 23 मार्चला पक्षाची नवी रचना समोर येणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी ऍक्शन मोडवर. जिल्हाधिकाऱ्यांकडून औरंगजेबाच्या कबरीची पाहणी. अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का. प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश. अतुल सावे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. केंद्रीय निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय. मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड लिंक करण्याचा निर्णय. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार निर्णय. विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध. पोटनिवडणुकीमध्ये 6 पैकी 5 उमेदवारांचे अर्ज वैध. विधान परिषदेसाठी अपक्ष उमेदवाराने भरलेला अर्ज बाद. माणिकराव कोकाटेंना तुर्तास दिलासा. शिक्षेवरील स्थगिती रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार. या प्रकरणाची सुनावणी 21 एप्रिलपर्यंत तहकूब. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. वृद्ध शेतकऱ्याची विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न. शेतकऱ्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. जालन्यात 13,71,000 रुपयांचा गुटखा जप्त. अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.